जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज विदर्भ पद्धतीचे साखरेचे पांढरे शुभ्र जाळीदार अनारसे करणार आहे. असे पांढरे शुभ्र अनारसे करण्यासाठी 1 ग्लास जुना बारीक तांदूळ घेतला. रोजच्या वापरातील जुना तांदूळ आहे. साखरेचे प्रमाण मोजून घेण्यासाठी तांदूळ मोजूनच घ्यायचे. 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे. स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर तांदूळाच्या वर येईल इतकं पाणी टाकायचं. यावर झाकण ठेवायचं. 3 दिवस असंच ठेवायचं आहे. रोज यातील पाणी बदलायचं. दुसऱ्या दिवशी यातील पाणी काढून टाकायचं. पुन्हा यामध्ये पाणी टाकायचं आहे. यावर झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे. असं 3 दिवस पाणी बदलायचं. तांदूळ सोमवारला भिजत ठेवले होते. सोमवार, मंगळवार, बुधवार, आज गुरुवार आहे. तांदूळ छान भिजले आहेत. यातील पाणी काढून घ्यायचं. 3 ते 4 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे. एका चाळणीमध्ये पाणी निथळून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटानंतर एक सुती कापड घेऊन त्यावर तांदूळाचं पाणी सुकवून घ्यायचं आहे. उन्हात सुकवायचे नाहीत. हवेशीर सुकवून घ्यायचे. फॅनखाली सुकविले तरी चालेल. तांदूळ पूर्णपणे सुकवायचे नाहीत. हाताला जरी कोरडे वाटत असले तरी तांदूळामध्ये ओलसरपणा असायला पाहिजे. तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. जेवढं बारीक पीठ करता येईल तेवढं बारीक करायचं. तांदूळ पीठ मैदा गाळायच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये राहिलेलं हे जाडसर मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करायचं आहे. राहिलेले तांदूळ असे बारीक करून गाळून घेते. गाळून घेतल्यामुळे एकसारखं पीठ तयार होते. असं छान पीठ तयार झालं आहे. 1 ग्लास तांदूळ घेतले होते त्याचे 2 ग्लास पीठ तयार होते. साखर मिक्सरला बारीक करून घेतली. 1 ग्लास पिठाला किती पिठी साखर घ्यायची? जाळीदार खुसखुशीत अनारसे होण्यासाठी 1 ग्लास तांदूळाचं पीठ असेल तर पाऊण ग्लास पिठी साखर घ्यायची. यापेक्षा जास्त घ्यायची नाही आणि कमी पण घ्यायची नाही. साखर जास्त झाली की अनारसे तळताना विरघळतात. साखरेचं प्रमाण अचूक घ्यायचं आहे. पिठी साखर टाकल्यानंतर तांदळाचं पीठ आणि साखर हाताने मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाणी टाकायचे नाही. पिठी साखर व तांदळाचे पीठ एकजीव व्हायला पाहिजे. 10 ते 12 मिनिट मिक्स करून घ्यायचं. 10 ते 12 मिनिटानंतर पिठी साखरेमुळे पीठ असं गोळे बांधता येईल असं झालं आहे. याचे गोळे तयार करून घ्यायचे. 1 ग्लास तांदूळ पीठ व पाऊण ग्लास पिठी साखर घेतली आहे. त्याचे असे 4 गोळे तयार झाले. एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचे. झाकण लावायचं. हे 3 ते 8 दिवस गोळे मुरू द्यायचे आहेत. 5 दिवसानंतर गोळे छान मुरले आहेत. अनारसे करण्याकरिता सुरुवातीला 2 गोळे घेत आहे. सर्व गोळे घ्यायचे नाहीत. अनारसे करताना चुकून पीठ पातळ झालं तर त्यामध्ये हे गोळे मिक्स करून घ्यायचे. 10 ते 12 मिनिट हाताने असे मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही. पीठ जास्तच कोरडं वाटत असेल तरच या चमच्याने पाव चमचा पाणी टाकायचं. यापेक्षा जास्त टाकायचं नाही. हाताने असं मळून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे. याचा छान गोळा तयार होतो. असं मळून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून 2 तास असंच ठेवायचं. 2 तासानंतर याला पुन्हा मळून घ्यायचं. 2 मिनिट मळून घ्यायचं. अनारसे करण्यासाठी पोळपाट घेतला. त्यावर प्लॅस्टिकचा पेपर, थोडं तेल लावून घ्यायचं. एक गोळा घ्यायचा. बोटाला थोडं तेल लावून अनारसा असा थापून घ्यायचा. खूप जाड नको, खूप पातळ नको, असा तयार करायचा. अनारसे मी साजूक तुपामध्ये तळणार आहे.
तेलामध्ये तळले तरी छान होतात. अनारसा तळताना तूप लो फ्लेमवर गरम करून घ्यायचं. खूप जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. अनारसे पिठाची गोळी हळूहळू वर येत आहे. अनारसा तळायला एवढंच गरम तूप पाहिजे. बोटाला तेल किंवा तूप लावून अलगद हाताने अनारसा तुपात सोडायचा. अनारसा तुपात टाकल्यानंतर हलकेसे बुडबुडे येईल. एकाच बाजूला तळून घ्यायचं आहे. चमच्याने त्यावर तूप उडवायचं. तळलेला अनारसा अलगद झाऱ्यावर घेऊन तूप नितळून घ्यायचं. जाळी छान आली आहे. विदर्भामध्ये याला गौर म्हणतात. पांढरा शुभ्र जाळीदार अनारसा झाला आहे. पांढरे शुभ्र अनारसे पाहिजे असेल तर लो फ्लेमवर तळायचे. तूप जास्त तापलं असेल तर अनारसा लगेच लाल होतो. राहिलेले सर्व अनारसे तळून घेते. यातील तूप निथळण्यासाठी चाळणी एका भांड्यावर ठेवून त्यात अनारसे ठेवायचे. एक्स्ट्रा तूप भांड्यात जमा होईल. विदर्भ पद्धतीच्या पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. अनारसे तळल्यावर नरम असतात. थोडं थंड झाल्यावर छान खुसखुशीत होतात. असे पारंपरिक विदर्भ पद्धतीचे पांढरे शुभ्र जाळीदार अनारसे तयार आहे. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.